नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतरत्न, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे निर्माते, भारतातल्या सर्व सर्व जाती धर्मातील लोकांचं आयुष्य घडवताना त्यांना न्याय आणि समता हा सर्वात मोठा संदेश आणि शिकवण देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. आज बाबासाहेबांची जयंती असल्यामुळे आणि एक मोठा संविधानात्मक घटनात्मक असा पेच उभा राहत असल्यामुळे विषय तसाच निवडलेला आहे. तुम्ही वर बघू शकताय, आजचं टायटलच मुद्दाम हे दिलंय, लबाडा घरचं अवतण. आता लबाडा घरचं अवतण ही ग्रामीण भागातली एक म्हण आहे. म्हणजे लबाडानी दिलेलं निमंत्रण. तर गावातला लबाड गावातल्या भोळ्या भाळ्या लोकांना जेवणाचं निमंत्रण देतो आणि येताना त्यांना सांगतो की जेवायला येताना घरून ताटवाटी घेऊन या. आणि सगळे गावकरी त्या लबाडाच्या घरी ताटवाटी घेऊन जेवायला जातात. तो त्यांच्या ताटवाट्या काढून घेतो, जेवण काही देत नाही. म्हणून हा जो महिला आरक्षणाचा विषय आहे याला मुद्दाम मी लबाडा घरचं अवतण असं नाव दिलेलं आहे. 16 जुलैला म्हणजे परवापासून अचानक नरेंद्र मोदीच्या सरकारने लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. म्हणजे विशेष अधिवेशन बोलवा अशी सर्व विरोधी पक्ष मागणी करत होता. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला, ज्यावेळेला संपूर्ण देशावरती काहीतरी आपत्ती येऊ शकत होती, युद्ध सुरू होतं, त्यावेळेला या बेमुरवतखोर मोदी सरकारने कुठलंही अधिवेशन बोलावलं नाही. सर्वपक्षीय बैठकांना सुद्धा हजर राहिला नाही. आणि आता मात्र 16 तारखेला या महिला आरक्षणाच्या नावाखालती एक विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. आणि हे अधिवेशन बोलावल्यानंतर खरं तर सर्व विरोधी पक्षांनी विरोधी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून, सभापतींना, स्पीकरला पत्र लिहून विनंती केली की 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका अपूर्ण आहेत. बंगालमधल्या निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. तो प्रचार 29 तारखेला संपणार आहे. 29 तारखेला मतदान पूर्ण होणार आहे. तोपर्यंत सर्व विरोधी पक्ष बंगालच्या निवडणुकांमध्ये, तामिळनाडूच्या निवडणुकांमध्ये, इतरत्र हे अत्यंत व्यस्त आहेत, बिझी आहेत. त्यामुळे त्यानंतर हे अधिवेशन बोलवावं. मुळामध्ये 5-5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका चालू असताना असा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने अधिवेशन बोलावणं हाच मुळामध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे कृपा करून हा आचारसंहितेचा भंग करू नका. कारण या धोरणात्मक निर्णयाचा लाभ किंवा गैरफायदा हा या येणाऱ्या निवडणुकांच्या मतदानावरती प्रभाव टाकणारा होऊ शकतो. त्यामुळे हे करू नका अशी विनंती केलेली असताना सुद्धा विरोधी पक्षांना जुमानायचंच नाही, लोकशाहीचा सन्मानच करायचा नाही, संसदीय परंपरा, आचारसंहिता या गोष्टींना तिलांजली द्यायची, त्यांना चितेवर जाळून टाकायचं, यावरच ठाम विश्वास असलेलं हे सरकार अत्यंत हुकुमशाही, नादान आणि बेशरम पद्धतीने हे अधिवेशन 16 तारखेपासून बोलावत आहे. आता या अधिवेशनामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 2029च्याच लोकसभा निवडणुकांमध्ये या महिला आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आता याच्यावरती पहिल्यांदा आक्षेप आहेत. कारण 2023 साली ज्या वेळेला नावं तर अशी देतात, नारी शक्ती वंदन अभियान या नावाने हे जे महिला आरक्षणाचं बिल 2023ला आणलं, त्यावेळेला त्या बिलामध्ये अशी तरतूद होती की नंतर होणाऱ्या 2027, 28, 29ला होणाऱ्या जनगणनेनंतर त्या जनगणनेच्या आधारावरती हे महिला आरक्षणाची तरतुदी अंमलबजावणी केली जाईल. ही मूळ मंजूर झालेल्या बिलामधली ही तरतूद आहे. 2023ला ज्या वेळेला हे अचानक महिला नारी शक्ती
वंदन अभियानचं बिल आणलं, त्याच वेळेला सर्व विरोधी पक्षांनी लोकसभेत मागणी केली होती की या महिला आरक्षणाची अंमलबजावणी आत्ता 2024च्या संभाव्य होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्येच करा. पण तेव्हा केली नाही. कारण त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती महिला आरक्षण जर दिलं तर त्याचा परिणाम काय होईल याची भीती त्यावेळेला सरकारला होती. त्यामुळे ते केलं नाही. 2024 मध्ये आणलं नाही. मग 2029च्या जनगणनेमध्ये किंवा 2027च्या जनगणनेनंतर त्याचा जो काही डेटा येईल त्याच्या आधारावरती या महिला आरक्षण आणि नंतरचं डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना ही त्या आधारावर करावी. आणि मुळामध्ये जनगणना ही जातीय आधारावरती करावी, जातीय जनगणना करावी, ही मागणी विरोधी पक्ष लोकसभेमध्ये लोकांमध्ये सातत्याने करत होता. 2024च्या तुम्ही बघितलं असेल लोकसभा निवडणुकांमध्ये सगळीकडे जातीय जनगणना हा महत्वाचा मुद्दा होता, संविधानाला धोका हा महत्वाचा मुद्दा होता. पण त्यावेळेला सरकारने ते आणलं नाही. आता या बिलाला आत्ता आणायचं, याच्यावरती चर्चा घडवायची. या चर्चा घडवण्यामध्ये विरोधी पक्षांनी जर का या महिला आरक्षणाला इतक्या तातडीने घाईघाईनी जनगणना न करता आणण्याच्या मुद्द्यावरती जर विरोधी पक्षांनी विरोध केला तर त्यावरून विधानसभा निवडणुकांमध्ये भोकाड पसरायचं, त्यावरती मतदान घ्यायचं आणि नंतर पुन्हा जनगणना आणि महिला आरक्षण होणार की नाही हे कधीही तहकूब करू शकतात. त्यामुळे हे इतकं धादांत खोटारडेपणा आहे की मुळात 2011च्या जनगणनेच्या आधारावरती मतदारसंघांची पुनर्रचना या सरकारला करायची आहे. आता 2011 नंतर खरं तर 2021-22ला नवीन जनगणना होणं अपेक्षित होतं 10 वर्षानंतरची. ती घेतली नाही कारण त्यावेळेला असं सांगितलं कोविड आहे. पण त्यावेळेला कोविड असताना सुद्धा कुंभमेळा घेतला, बंगालमधल्या निवडणुका घेतल्या. त्यावेळच्या निवडणुकांमध्ये दीदी ओ दीदी करून हाच मवाल्यासारखा ओरडत होता मोदी स्टेजवरून. त्यामुळे निवडणुका घेण्यासाठी किंवा कुंभमेळे घेण्यासाठी त्यावेळेला या कोविडची अडचण आलेली नव्हती. पण जनगणना करण्यासाठी म्हणून त्यांनी कारण दाखवलं आणि जनगणना घेतली नाही. आता ती जनगणना नाही घेतल्यानंतर 21-22ला जी ड्यू होती ती घेतली नाही. त्यानंतर आता पुढची जनगणना तरी घ्या, तरी घेतली नाही. नाही 21-22ला झाली तर 23ला घ्यायची होती, 24ला घ्यायची होती, 25ला घ्यायची होती, ती घेतलीच नाही. आणि विरोधी पक्ष मात्र आता जातीय आधारावरती जनगणना घ्या, त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या जाती या विकासाच्या मार्गावरती मागं पडलेल्या आहेत, कुठल्या जातींना वाटा मिळालेला नाही, विकासातला वाटा मिळाला नाही, प्रगतीतला वाटा मिळालेला नाही, सत्तेतला वाटा मिळालेला नाही, शिक्षणातला नोकऱ्यांमधला वाटा मिळालेला नाही, हे समोर आलं पाहिजे. आणि मग त्या वर्गांना तो वाटा मिळावा यासाठीचं धोरण हे नंतरच्या काळामध्ये ठरवता येऊ शकतं. या आधारावरती सर्वच विरोधी पक्षांतर्फे जातीय जनगणनेची मागणी केली. पहिल्यांदा त्याला खूप विरोध केला की जातींमध्ये फूट पाडतायत, अमुक करतायत, तमुक करतायत. नंतर याच मोदी सरकारने सांगितलं जातीय जनगणना आम्ही करू. आता ती जातीय जनगणना न करता यांना मतदारसंघांची पुनर्रचना पण करायची आहे, महिलांना आरक्षण पण द्यायचं आहे. 2011च्या विचार करा, 18 वर्षापूर्वीच्या जनगणनेच्या आधारावरती त्यांना आता मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे. या 18 वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती देशांतर्गत स्थलांतरं झालेली आहेत. अनेक ठिकाणी स्थलांतर झालेली आहेत. अनेक राज्यांमधली लोक दुसऱ्या राज्यांमध्ये नोकऱ्याला गेलेली आहेत, मजुरीला गेलेली आहेत, कामासाठी गेलेली आहेत, शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये गेलेली आहेत. संख्येमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आज महिला आरक्षण जरी 2029ला द्यायचं असलं तरी सुद्धा कुठल्या प्रवर्गामधल्या महिलांची संख्या किती झालेली आहे, कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या प्रवर्गाचं बहुमत आहे किंवा त्यांची मोठी संख्या आहे याचं आकलन नसताना, म्हणजे एखाद्या मतदारसंघांमध्ये जो जनरल मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये असं होऊ शकतं की ओबीसी मतदारांची संख्या वाढली
किंवा मागासवर्गीय मतदारांची संख्या वाढली किंवा आदिवासी मतदारांची संख्या वाढली, हे होऊ शकतं. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती यांचं विस्थापन झालेलं आहे. तर ते समजून न घेता जुन्याच जनगणनेच्या आधारावरती मतदारसंघांची पुनर्रचना करायची, मात्र त्यामध्ये महिलांना आरक्षण द्यायचं. बरं, ते काय होतंय आता की या सगळ्यानंतर लोकसभेमधल्या सदस्यांची संख्या म्हणजे खासदारांची संख्या ही 543 वरून 816 वर जाणार. 816. आणि महिलांसाठीच्या आरक्षित मतदारसंघांची संख्या 273 होणार. 816च्या 33% जर धरलं तर. म्हणजे आजच्या घडीला लोकसभेमध्ये बहुमतासाठी 272 आकडा आहे. तो महिला आरक्षण दिल्यानंतर महिलांचा आरक्षित आकडा होणार 273. 272 पेक्षा एक सीट जास्त महिलांचीच होणार. मग अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्येच्या वाढीचा जो असमतोल देशामध्ये आहे, म्हणजे कुटुंब नियोजनाचं ज्या राज्यांनी अत्यंत कठोर आणि कसोशीनं अंमलबजावणी केली, जी विशेषतः सुशिक्षित आणि दाक्षिणात्य राज्य आहेत, मग ती महाराष्ट्रापासून पुढे असतील. ती महाराष्ट्रामध्ये आहेत, आंध्र प्रदेशमध्ये आहेत, कर्नाटकामध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, केरळामध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहेत, जिथं कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली. आणि कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी जिथं झालीच नाही, तिथं लोकसंख्येचा प्रादेशिक असमतोल झाला. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, पंजाब आहे, हिमाचल आहे, या हिंदी भाषिक राज्यांमध्ये, ज्याला गायपट्टा पण म्हटलं जातं, त्यांची लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात वाढली दाक्षिणात्य राज्यांच्या तुलनेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये 816 खासदारांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला पुनर्रचना केली जाईल, त्यावेळेला या गायपट्ट्यातल्या राज्यांच्या खासदारांची संख्या जास्त होईल आणि गायपट्ट्यातलेच खासदार ठरवतील येणारी सत्ता कोणाची असेल, पंतप्रधान कोण असेल. याचा निष्कर्ष काढा म्हणजे पुढच्या काळामध्ये येणारी सत्ता ही याच निर्बुद्ध बिंडोक गायपट्ट्यातल्या गायछाप नेत्यांची आणि पक्षाची असावी, याची तरतूद या आरक्षणामध्ये करायची. आणि दुसऱ्या बाजूला जातीय जनगणनेच्या विरोधामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा उभा करायचा. मग महिलांना असं सांगायचं की बघा, जातीय आरक्षणाच्या नावाखाली हे तुमच्या आरक्षणाला विरोध करतायत. आणि जातींना सांगायचं की महिला आरक्षणामुळे तुमचं जातीय जनगणना आता करणार नाही. म्हणजे देशामधलेच दोन समूह एकमेकांच्या विरोधात उभे करायचे. त्या महिला कुठल्या जातीच्या आहेत हे तर जनगणना करून घ्या. समजा ओबीसींची संख्या वाढली असली एखाद्या सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये, तर तो सर्वसाधारण मतदारसंघ ओबीसी होऊ शकतो. पण ते न करता तो फक्त महिला आरक्षण करायचा, हे जे षडयंत्र आहे, आणि या षडयंत्राला एक नाव मात्र गोंडस द्यायचं की नारी शक्ती वंदन अभियान, हे अत्यंत धोकादायक आहे. मुळामध्ये हा राजकीय पक्ष, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजे त्यांची, आता नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलं की त्यांची मातृ संघटना RSS आहे आणि पितृ नेत्यानेहू, इस्रायलची ज्यूची पक्ष हा पितृ संघटना. त्यामुळे भागवत आणि नेत्यानेहू मधलं नातं काय हे ओळखून घ्या याच्यात. आणि हे जे मनुवादी ब्राह्मण्यवादी विचारसरणीची संघटना आहे, ती मुळात विचारसरणीमध्येच बायकांना अत्यंत दुय्यम आणि तिय्यम स्थान धरते. शोषणाची वस्तू, कमॉडिटी सारखं बायकांकडे बघितलं जातं. या पक्षांच्या आणि संघटनेच्या विचारधारेमध्ये बायकांना उपभोग्य वस्तू असंच पाहिलं जातं आणि तसंच ते वागतातही. म्हणजे यांचे जे आयडिओलॉग म्हटले जातात सावरकर, त्या सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये 6 गोल्डन इपॉक्स ऑफ इंडियन हिस्ट्री याच्यामध्ये हे लिहून ठेवलं की रेप इज अ पॉलिटिकल वेपन.
बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. म्हणजे बलात्कार हा युद्धामधला गुन्हा आहे, वॉर क्राईम आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा नेता असं सांगतो की रेप इज अ पॉलिटिकल वेपन, हे राजकीय हत्यार आहे. इतकी विकृत विचारधारा आजपर्यंत जगातल्या एकाही राजकीय नेत्यांनी जगाला सांगितलेली नाही. अशी सांगणारी विचारधारा आणि त्या विचारधारेवर चालणारा राजकीय पक्ष आणि त्यांचा हा नेता, नॉन बायोलॉजिकल प्राणी, हा स्वतः महिला सन्मानांच्या बाबतीमध्ये, नारी शक्तीला सन्मान वंदन करण्याच्या बाबतीमध्ये किती संवेदनशील आहे याची किती उदाहरणं सांगू. जसोदाबेनशी लग्न केलं, पळून गेला. 40 वर्ष लग्न लपवलं. निवडणूक आयोगाने ज्या वेळेला सक्तीचं केलं आणि मीच बातमी केली होती की याचं लग्न झालेलं आहे, त्यावेळेला ऍफिडेव्हिट मध्ये सांगायला लागलं की ही माझी बायको आहे किंवा माझं लग्न झालंय. पण मग ती बायको कोण हे त्या मुलाखतीमुळे बाहेर आलं, बातमीमुळे आम्ही केलेल्या. मग ते बाहेर आल्यानंतर त्या महिलेला आज तागायत तिच्या सोबत राहिला का? पंतप्रधानांच्या निवासस्थानी कबूल केलं ना, तू ही माझी पत्नी आहे म्हणून. मग त्या पत्नीला पत्नीचा दर्जा का दिला नाही? का पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये जसोदाबेनला नेलं नाही? का तिच्यावरती सतत पाळत ठेवली, नजर कैदेत ठेवल्यासारखं केलं? म्हणजे मोदीची आई, त्यांचं निधन झालं, मातोश्रींचं, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा जसोदाबेनला येऊ दिलं नाही. इतका हा एका महिलेवरती अन्याय आणि अत्याचार करणारा माणूस हा नारी शक्ती वंदन म्हणतो. स्वतःच्या आईला ज्या वेळेला मुलांनी कमवायला लागल्यानंतर तिचं पोषण करायचं असतं, सांभाळ करायचा असतो, औषधोपचार करायचा असतो, तेव्हा हे सांगत होतं, मी 35 वर्ष तरुण असताना ऐन तारुण्यात भिका मागत फिरत होतो. असा हा माणूस त्या म्हाताऱ्या बाईला, 92 वर्षाच्या बाईला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं आणि त्याचेही फोटो काढून स्वतःचा राजकीय फायदा साधला. नोटबंदीनंतर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी खाजगी आयुष्याचा सुद्धा वापर केला. त्यानंतर गुजरातमधल्या निवडणुकांच्या प्रचारांमध्ये काय काय बोललाय ह्या सोनिया गांधींना? काँग्रेस की विधवा, काँग्रेस की विधवा. हा मेल्यानंतर याच्या बायकोला काय बीजेपी की विधवा म्हणायचं? काँग्रेस की विधवा सोनिया गांधींना म्हटला. सोनिया गांधींना जर्सी गाय म्हटला, बार गर्ल बोलला. त्याच्यानंतर सुनंदा पुष्कर, शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्करांना हा बोलला होता 55 करोड की गर्लफ्रेंड. मी मुद्दाम ते फोटो मुद्दाम इथं ठेवले, सुनंदा पुष्करांचा नाहीये ह्याच्यात. 55 करोड की गर्लफ्रेंड असं एखाद्या दुसऱ्या विरोधी पक्षामध्ये असलेल्या नेत्याच्या पत्नीबद्दल बोलणं. 55 करोड की गर्लफ्रेंड. कुठल्या मानसिकतेचा हा माणूस आहे? लोकसभेमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या काँग्रेसच्या खासदार असलेल्या रेणुका चौधरी यांना हा शूर्पणखा म्हटला. शेख हसीना ज्या वेळेला बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्यावेळेला बांगलादेशात जाऊन हा म्हटला की एक महिला असून सुद्धा यांनी अतिरेक्यांचा कसा सामना केला. म्हणजे महिलांची क्षमता नाही, महिलांची कुवत नाही, महिलांची पात्रता नाही. महिला या पुरुषांपेक्षा काहीतरी दुय्यम आहेत, तिय्यम आहेत. पुरुषांपेक्षा महिलांचं स्थान हे काहीतरी नीच आहे असं समजतो हा माणूस. महिला असून सुद्धा अतिरेक्यांचा यांनी सामना केला. अरे तू पुरुष असून नाही ना करत आहे. पुरुष तरी म्हणू की नको, नॉन बायोलॉजिकल म्हणतो कारण स्वतःला. पण महिलांबद्दल असा दृष्टिकोन हा 2002 साली गुजरातचा मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये ज्या 90 दिवस दंगली झाल्या, 28 फेब्रुवारीला सुरू झालेली दंगल ही मार्च, एप्रिल, मे महिन्यात संपली. 28 मेला 90 दिवस दंगल सुरू होती. मानवी हक्क आयोगाने
नॅशनल ह्युमन राईट्स कमिशननी एक असाइनमेंट दिलेली होती की या 90 दिवसामध्ये गुजरातमध्ये क्राईम अगेन्स्ट वुमन किती झाले याचा डेटा काढा जावा. आणि गुजरातच्या 33 जिल्ह्यांमध्ये जेवढी पोलीस स्टेशन्स आहेत त्या सर्व पोलीस स्टेशन्समध्ये दंगलीच्या काळात महिलांविरोधात झालेल्या गुन्हे, क्राईम अगेन्स्ट वुमन च्या FIR होत्या 45,000. 90 दिवसात 45,000 गुन्हे महिलांच्या बाबतीत केले गेले होते. किती नोंदवले गेले, किती नोंदवले गेले नाहीत, म्हणजे किती नोंदवले नाहीत याचे आकडाच नाहीये, पण नोंदवले गेले असे 45,000 होते. रोज 500 गुन्हे ज्याच्या राज्यात महिलांच्या विरोधात केले जात होते, त्या माणसाला काय नैतिक अधिकार आहे नारी शक्ती वंदन अभियान म्हणण्याचा? याच्याच राज्यात त्याच वेळेला बिल्किस बानो नावाच्या एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाला. तिच्या कुटुंबातल्या 7 जणांचा खून झाला. तिची 2.5 वर्षाची मुलगी तिच्यावर बलात्कार करत असताना बाजूला फरशीवर डोकं आपटून आपटून ठार मारली गेली. आणि हा म्हणतो की त्यावेळेला हा तिथला मुख्यमंत्री होता. आणि त्या बिल्किस बानोच्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयात शिक्षा झालेली असताना त्यांना याचं सरकार, याचं गृह मंत्रालय शिक्षा माफ करतं? याला काय नैतिक अधिकार आहे नारी शक्ती वंदन अभियान म्हणण्याचा? हा पंतप्रधान झाल्यानंतर उन्नावमध्ये एका मंदिराच्या गाभाऱ्यात 2018 साली 8 वर्षांच्या आसिफावरती सलग 15 दिवस सामूहिक बलात्कार झाला. 15 दिवस. 10व्या-12व्या दिवशी त्या बलात्कार करणाऱ्यांपैकी एकाने हरियाणामधून एकाला बोलावून घेतलं. तो हरियाणामधला राक्षस त्यांना फोनवर सांगतो, मी येईपर्यंत तिला जिवंत ठेवा. तो हरियाणाहून तिथं गेला आणि तिथं गेल्यानंतर त्यांनीही त्या 8 वर्षाच्या आसिफावर अत्याचार केले. मग आसिफाचा खून केला गेला आणि त्या आसिफाचे आरोपी पकडले गेले. त्यावेळेला त्या आरोपींच्या समर्थनार्थ याच मोदीच्या 2 खासदारांनी, मंत्र्यांनी तिथं जाऊन त्या आरोपींच्या समर्थनासाठी मिरवणूक काढली. अरे लाजा ठेवा थोड्याशा बेशरमांनो. नारी शक्ती अभियान हे नाव सुद्धा तुम्हाला घेण्याचा अधिकार नाहीये. उन्नावमध्ये 17 वर्षाच्या मुलीवरती याच नरेंद्र मोदीच्या भारतीय जनता पक्षाच्या कुलदीप सेंगरनी बलात्कार केला. याच भाजपच्या त्या कुलदीप सेंगरच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार करायला त्या मुलीचा बाप गेला. त्याला पोलीस स्टेशनमध्ये इतकी मारहाण केली गेली की तो मेला. त्यानंतर त्या मुलीच्या मावशीच्या आणि आणखीन एका नातेवाईकाच्या अंगावरती गाडी घालून त्यांना ठार मारण्यात आलं. त्या कुलदीप सेंगरला पक्षातून काढलं. त्याला कोर्टात शिक्षा झाल्यानंतर याच्या सरकारने त्याला जामीन मंजूर केला. तो आसाराम बापू, राम रहीम, लहान मुलीवरती बलात्काराचा आरोप असताना, म्हणजे त्याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेली असताना त्यांना याचं सरकार पॅरोलवर सोडतं. त्या दिवट्याला तर राम रहीमला तर 280 दिवस तो बाहेर होता पॅरोलवर वर्षातले. लाजा नाही वाटत? नारी शक्ती वंदन अभियान म्हणता. या नरेंद्र मोदीचा खासदार ब्रिजभूषण सिंग, या देशाला, माझ्या भारत मातेला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीगिरांवरती अत्याचार करणारा ब्रिजभूषण सिंग हा याच नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये खासदार असतो, लोकसभेत बसतो आणि तो लोकसभेमध्ये बसलेला असताना या महिला कुस्तीगिरांवरती त्याच लोकसभेच्या बाहेर लाथाने तुडवलं जातं. काहीही होत नाही त्याच्यावर. ही सगळी त्याची बदनामी झालेली असताना त्याच्या मुलाला तिकीट दिलं जातं लोकसभेचं. याला काय नैतिक अधिकार आहे भारतीय जनता पक्षाचा, RSSच्या कोणालाही?
नारी शक्तीसाठी थोबाड उचकटण्याचा अधिकार नाही. प्रज्वल रेवण्णा आठवतो का? कर्नाटकातला भारतीय जनता पक्षाने युतीत दिलेला उमेदवार, ज्याच्या व्हिडिओवरती 3,000 पेक्षा जास्त व्हिडिओ मिळाले. त्याच्या लॅपटॉपवर 3,000 पेक्षा जास्त व्हिडिओ मिळाले महिलांच्या लैंगिक शोषणाचे. त्यांनीच रेकॉर्ड करून ठेवलेले 3 वर्षाच्या कालावधीमधले ते व्हिडिओ होते. म्हणजे 1,000 दिवसात 3,000 लैंगिक शोषणाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधलं रेकॉर्ड करणारा प्रज्वल रेवण्णा. नरेंद्र मोदी त्याला स्टेजवर आणतात आणि सांगतात, याला मत म्हणजे मोदीला मत. प्रज्वल रेवण्णा, 3,000 महिलांचं लैंगिक शोषण करणारा प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मोदीला मत, असं जो मोदी म्हणतो, त्या मोदीला नारी शक्ती वंदन अभियान यातला एक अक्षर तरी उच्चारण्याचा नैतिक अधिकार आहे का? मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली. त्यातली एक महिला ही कारगिल मध्ये शौर्य पदक मिळवणाऱ्या सैनिकाची पत्नी होती. त्यांची 3 जणींची नग्न धिंड काढली गेली. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि त्यांचा खून केला गेला. गेला का नरेंद्र मोदी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस करायला? वास्को द गामाला भारत शोधायला 5 महिने लागले. नरेंद्र मोदीला मणिपूरला जायला 2.5 वर्ष लागली. आणि 2.5 वर्षानंतर जाऊन सुद्धा एकाही पीडिताची भेट घेतली नाही. त्या बलात्कार झालेल्या एका तरी महिलेच्या डोळ्यातले अश्रू पुसले का? किंवा अशा खून झालेल्या महिलांच्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू पुसले का? लखीमपूर खिरीला याच्याच मंत्र्याच्या मुलांनी त्याच्या जीपखाली 5 शेतकरी चिरडून मारले. हाथरसमध्ये याच्याच योगीच्या उत्तर प्रदेशमध्ये मध्यरात्री बलात्कार झालेल्या आणि त्यामुळे त्याच्यानंतर खून झालेल्या एका मुलीचं प्रेत याच्याच राज्य सरकारच्या पोलिसांनी आई वडिलांच्या स्वाधीन न करता रात्री 3 वाजता शेतात जाळून टाकलं. कुटुंबियांच्या हवाली सुद्धा नाही केलं. त्यावेळेला गेला का हा हाथरसला? त्या पीडितेच्या आईबापाच्या डोळ्यातला अश्रू पुसायला गेला होता? आणि तिथं जात असणाऱ्या राहुल गांधींवर लाठीचार्ज, तिथं जात असणाऱ्या प्रियंका गांधींना अटक, आणि हा बोलतो नारी शक्ती वंदन अभियान. आता सुब्रमण्यम स्वामी आणि मधु किश्वर हे दोन्ही याच्याच पक्षाचे, याच चरित्र लिहिणारी मधु किश्वर याच्या चारित्र्याचे धिंडवडे काढते, पिस काढते. आणि हा बोलतो नारी शक्ती वंदन अभियान. याचं नाव कुठे येतं? एप्स्टाईन फाईल्स मध्ये. ज्या एप्स्टाईन फाईल्स मध्ये येत असलेलं नाव लपवण्यासाठी याच्या फादरलँड मधल्या नेत्यानाहूनी याच्या बॉसच्या लँड मधल्या डोनाल्ड ट्रम्पवरती दबाव आणला आणि इराणवर हल्ला केला. याच्या तोंडून शब्द फुटत नाहीये, कारण याला पण एप्स्टाईन मध्ये आलेलं नाव लपवायचंय. याच्या हरदीप सिंग पुरीचं नाव आलं. याच्या हरदीप सिंगच्या पुरीनी 4-5 हजार कोटी रुपये घेतले एप्स्टाईनकडून, एप्स्टाईनच्या मित्रांकडून, हे समोर आलं. याचा मित्र अनिल अंबानी हा एप्स्टाईनकडे ब्लॉन्ड आणि लांब पाय असलेल्या मुलींची मागणी करत होता. याचा मित्र ना अनिल अंबानी. आणि याच्याबद्दल आणखीन काय काय असेल माहित नाही, ते कदाचित सुब्रमण्यम स्वामींना माहिती आहे. आणि एप्स्टाईन फाईलमध्ये ज्याचं नाव येतं म्हणजे एप्स्टाईन हा इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ चाइल्ड रेपिस्ट, लहान मुलीं आणि मुलांवरती बलात्कार करणाऱ्यांचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क जो चालवत होता, त्याच्या फाईल्समध्ये यांचं नाव येतं. आणि हा म्हणतो नारी शक्ती वंदन अभियान. लक्षात ठेवा,
हे 16 तारखेला येऊ घातलेलं बिल हे फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुकांमधला राजकीय लाभ उठवण्यासाठी केलेला कांड आहे, दुसरं काहीही नाही. एकदा तो राजकीय लाभ मिळाला की याला काहीही घेणं देणं नाही. महिलांचे हक्क आणि अधिकार याच्यासाठी काहीही नाही. ज्या बंगालमध्ये निवडणूक आहे त्या बंगालच्याच मुख्यमंत्र्यांना हा ओ दीदी दीदी ओ दीदी असं करतो ना, टपोरी पोरं मवाल्याची कट्ट्यावरती बसून ओरडतात की असं पोरींकडे पाहून. हा करणार आहे निवडणुका झाल्यानंतर महिलांचा सन्मान. सोडून द्या. लोकांनी फसू नये म्हणून हे सगळं पुन्हा आठवून देण्याचा प्रयत्न केलाय, फक्त फसू नये म्हणून. आणि ओळखावं यांचं खरं रूप काय आहे. हे कितीही रेशमी वस्त्र घालून फिरतात तरी वास्तवामध्ये हे नागडे आणि नग्न आहेत, हे कळावं म्हणून हा अख्खा पंचनामा मांडला. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. सर्व प्रकारचा धोका पत्करून आम्ही हे विवस्त्र करण्याचं काम, खोटारड्यांना विवस्त्र करण्याचं काम करत आहोत आणि करत राहू. आताच्या भागात इतकंच. धन्यवाद.